महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। या महाराष्ट्राची भूमी ही वसा आणि वारसा पुढे नेणारी आहे, परंतु ज्यावेळी वसा पुढे नेत असताना वारसा ज्यावेळेस नाकारला जातो ना, त्यावेळेस समजायचं की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड दूर करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा तयार झालेला आहात आणि म्हणून आपणा सर्वांनी या ठिकाणी खूप खूप अपेक्षा आहे। आज मी फक्त एवढंच सांगेन, गद्दारांना थाळा देऊ नका, गद्दारांना तुम्ही थाळा देऊ नका। या महाराष्ट्रामध्ये गद्दारी वाढलेली आहे, या गद्दारांना थाळा देऊ नका। हे काम हे आता माघार नाही। आपल्याला तर वाट ही बघायची आहे की एखाद्या वाड्याला आग लागते आणि त्या वाड्यामध्ये काही जुनी जाणती लोक असतात आणि त्यांचा आत्मा त्या वाड्याभोवती भटकत असतो। भविष्यामध्ये तेच होणार आहे की यशो मंदिराच्या परिसरामध्ये काही आत्मे न संचालक असता ते फिरत राहतील आणि त्यांना त्यांचं ही जे केलेलं त्यांनी कुकर्म आहे त्याचं फळ भेटेल। तर या संस्थेवरती ज्यांचं पोट चालतंय त्या कर्मचाऱ्यांनी राजकारण करू नये, त्यांनी फक्त कामच करावं, त्यांनी फक्त कामच करावं। तांबे साहेब, त्यांनी फक्त कामच करावं। इथे धीरूभाई अंबानी जेव्हा काय करतो तेव्हा त्याचा कर्मचारी करत नाही, आणि एखादा कर्मचारी जर काय दिसला तर त्याला सोकॉश नोटीस दाखवा, त्याला तिथल्या तिथे गाडा। माझं या ठिकाणी मला आपल्याला विनंती आहे, त्या मुलाला सुशिक्षित करणं, त्याला शिक्षण देणं, त्याला चांगल्या मार्गावरती आणणं आणि सुशिक्षित करणं, याला 25 वर्ष जातात। त्यांनी 1 वर्ष जर दिले असेल, संस्था स्थापन केली असेल ना, साहेबांनी 25 नाही 35 वर्ष घालवले आणि काही संस्थावरती नेलेले आहे। त्या माणसांनी या संस्थेसाठी बलिदान दिलं, घरदार सोडलं, घराकडे लक्ष नव्हतं त्या माणसाचं। आम्ही काळजी करायचं त्याच्यावेळेस ते बाहेर दौऱ्यावरती असायचे, बाहेर फिरत राहायचे। फक्त यशो संस्था ही एका डिजिटल आणि चांगल्या प्रकारे वाढ होते, ते बघवत नाही, कुठेतरी काळा डाग लावायचा म्हणून हा उपद्रव आहे। अजूनही त्यांची जर ड्युटी जागेवर असतील तर 4 जण द्यावीत आणि इथं थांबवावं, आणि नसेल तर हा सगळा जनसमुदाय इथे जे बसलेले प्रत्येक जण 500 माणसं म्हटलं तरी ते हा गजानन जर पुढे निघून जाईल। तरी प्रत्येकाने हे काळजी घ्यायची आहे की कोणावरती आरोप प्रत्यारोप, कोणाशी भांडणं करणे नाही। हा गरिबांचं पॅनल आहे, पैशावर विकत घेतलं नाही। अहो निर्लज्जपणे सांगा, आम्ही त्यांच्याकडे पैसे घेतले, नका सगळं कमी करता। 3.5 लाखामध्ये 600 करोडची यशो मंदिर विकायला वार्षिक मिटिंगला मी कधी बघितलं नाही, आमच्या लोकांवर। पण हे जातकोटीतल्या सगळ्यांनी उठाव केला की नाही काही झालं तर बरं आपल्याला उभं करा, काही झालं तर उभं करा, म्हणून हा फॉर्म भरला। आणि याच्यापुढे त्यांनी घेतलंय, आम्ही घेतलंय की आम्ही सगळं जे काय आहे ते आम्ही करू, तुम्ही काय करू नका, अण्णा त्यांना भरू द्या फॉर्म म्हणून। त्याचे आता ते गावावरून ते सगळे कामं सोडून आलेले। आमचे माजी सरपंच देवराम शेठ, मी पैसे टाकतो, काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या। इथं बसल्यातना वचन द्यायचे, आम्ही साहेबांच्या नुसारच, किती साहेबांना राग आला तर ते बोलत नव्हते, मला सुद्धा म्हणायचे पठाऱ्या गप्प, कधी पण एकट्याला बोलले, असं आम्ही बोललेले नाही, 4 माणसात बोललेले नाही। हे साहेबांची तुम्ही घ्या आणि त्यांच्यासारखं प्रत्येकाचं मत घ्यायला शिका, ही बाजू ठीक आहे ना। पण काय हुळावळे साहेबांचे आम्ही चेले, त्यांचा आशीर्वाद आहे, मी शेवटी हुळावळे साहेब म्हणजे ते यशो मंदिर हे समीकरण आहे। जसं लोक दादांना मानतात, आम्ही मानतो, आम्ही त्यांचा आदर करतो, पण हुळावळे साहेब होते तेव्हा त्यांच्यातलं एक त्यांच्या पुढे बोलत नव्हतं। आज वाईट इतकं वाटतं की जे त्यांच्या साहेब करत पाठी फिरणारे होते, त्यांनी चेअरमन काय तेच आज हे करून बसले। आणि मी शेवटी रागाने बोललो, अरे तुम्ही काय हुळावळे साहेबांचं नाव पुसताय की काय, रंग लावा आता, हे मी बोललो का। तर शेवटी तुम्ही संकेतला इतका कोंडीत नका बघू, तो रनिंग चेअरमन आहे, रनिंग व्हाईस चेअरमन आहे आणि रुलिंग पॅनल आपलं आहे। कारण आपल्या पॅनलमध्ये विद्यमान अध्यक्ष आहे, विद्यमान उपाध्यक्ष आहे आणि आपल्याकडे विद्यमान जास्त संचालक आहेत आपल्या पॅनलमध्ये। काय अशा तऱ्हेने आपण नाविला झाला म्हणून आपण निवडणुकीला सामोरं चाललो आहे। आणि मला विश्वास आहे, आपण जसं मी जाहीर केलं किंवा मी उमेदवार नाही, पण एक उमेदवारापेक्षा मी जास्त काम करेन आणि निश्चितपणे आजही तरुण नेतृत्व द्यावे आपली सगळ्या समाजाची इच्छा होती, पण आज आपण ही लढाई कशा जिंकलोय
5 म्हाताऱ्या अध्यक्षांपुढे एक तरुण अध्यक्ष उभा आहे. यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई सन 2025 ते सन 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळ निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता पंतनगर घाटकोपर पूर्व मुंबई येथील यशोमंदिर पतसंस्था शाखेच्या जवळील सद्गुरू दत्त महाराजांचे चरणी योगी रामदास बाबा ट्रस्ट बेलापूर अध्यक्ष रबाजी फापाळे यांच्या हस्ते नारळ वाढवून जनसेवा पॅनलने प्रचाराला सुरुवात करत प्रचार तोफा डागल्या गेल्या आहेत. स्वर्गीय सगाजी गंगाराम हुल्लवळे यांच्या प्रेरणेने जनसेवा पॅनल यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित संचालक मंडळ निवडणूक सन 2025 ते सन 2030 या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जात आहे. ही निवडणूक 17 संचालक मंडळ निवडून आणण्यासाठी लढवली जाते. जनसेवा पॅनलमधून सर्वसाधारण जागांसाठी शिवाजी संतू आरोटे, शिवराम गंगाराम गवांदे, अक्षय गणपत गायकर, दिलीप लक्ष्मण घोलप, भरत बबन फापाळे, विकास वसंत महाले, महेश शंकर मुंडे, गोरक्ष नथू रंदे, गंगाराम गेनभाऊ लोखंडे, संभाजी बबन शिंगोटे, सुरेश दामू सावंत हे उमेदवारी म्हणून करत आहेत. तर अनुसूचित जाती जमाती राखीव जागांसाठी सुनील धोंडीबा खरात उमेदवारी करत आहेत. महिलांसाठी राखीव जागांवर शारदा बाळकृष्ण गायकर, अलका रोहिदास फुले उमेदवार म्हणून उभे आहेत. इतर मागास प्रवर्गातील राखीव जागेवर संकेत सगाजी हुल्लवळे व भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव जागेवर पांडुरंग रामदास फड उमेदवारी करत आहेत. आपला पॅनल जनसेवा पॅनल सर्व सभासदांचा हक्काचा व सहकार महर्षी स्वर्गीय सगाजी गंगाराम हुल्लवळे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आता फक्त यशोमंदिर पतसंस्थेचा विकास हेच उद्दिष्ट घेऊन जनसेवा पॅनल ही निवडणूक लढवत आहे. यशोमंदिर पतसंस्थेचे शिल्पकार स्वर्गीय सगाजी गंगाराम हुल्लवळे यांनी उत्तुंग संस्था शिखरावर नेऊन ठेवली आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना नेहमीच विश्वासार्ह कारभार दर्शवला आहे. जनसेवा पॅनलला आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत सभासदांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परंतु यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर संकेत हुल्लवळे यांच्या बिनविरोध प्रक्रियेचे मनसुबे विरोधकांनी उधळून लावलेत. यशोमंदिर संस्थेच्या आस्थागत एकूण 21 शाखा कार्यरत आहेत. 600 कोटींची उलाढाल या संस्थेत होत आहे. सदर संस्था अ वर्गामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. जनसेवा पॅनलमध्ये विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष सह माजी आजी स्वच्छ प्रतिमेचे 9 संचालक कार्यरत असून सोबत 8 अभ्यासू उच्च शिक्षित उद्योजक यांना स्थान दिले गेले आहे. आज तागत यशोमंदिर पतसंस्थेच्या संचालक मंडळात जनसेवा पॅनलची निर्विवाद सत्ता कायम राहिली गेली आहे. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थापक पॅनल व जनसेवा पॅनलमधील लढत चुरशीची पाहायला मिळणार आहे. यावेळी उमेदवारांनी प्रचाराच्या तोफा डागल्या गेल्या आहेत. यावेळी विशेष सभा संपन्न झाली आहे. या सभेसाठी विलास फापाळे, देवराम महाले, बाळू फापाळे, रावसाहेब महाले, चंद्रकांत सावंत, काशीनाथ फापाळे, संजय फापाळे, योगेश फापाळे, तुषार महाले, किशोर जाचक, राहुल रेपाळे, स्वप्नील हुल्लवळे, मंगेश फापाळे, वैभव सहाने, संतोष पवार, उमाजी काळे, सुनील शिंगोटे, अशोक वंडेकर, दिलीप बामणे, गणेश मुळे, ज्ञानेश्वर हुल्लवळे, मिलिंद हुल्लवळे, विलास फापाळे, सचिन घोलप, भालेराव नाना, डॉक्टर पवार, मंदाकिनी फापाळे, शारदा गायकर, शरद शेटे, बाळू फापाळे, भावेश खरात सह विविध मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, मुंबई. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.